केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या बंगालच्या दौऱ्यावर। पश्चिम बंगालमध्ये भाजपची सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक। मुख्यमंत्री पदासाठी सुवेंदू अधिकारींचं नाव जवळपास निश्चित। केरळचा मुख्यमंत्री ठरवण्याचे पूर्ण अधिकार हायकमांडला। आमदारांच्या बैठकीमध्ये एकमताने पारित करण्यात आला हा ठराव। हायकमांड जे नाव सुचवेल त्याला सगळे आमदार पाठिंबा देणार। तामिळनाडूत स्थानिक पक्ष एकत्र येत नवं समीकरण बांधण्याची शक्यता। अण्णा द्रमुकनं मागितला द्रमुकचा पाठिंबा। द्रमुकचे नेते स्टॅलिन यांची आमदारांच्या बैठकीमध्ये माहिती। पश्चिम बंगालमधील ममता सरकार बरखास्त। ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं कारवाई। राज्यपालांनी पश्चिम बंगालचं ममता मंत्रिमंडळ बरखास्त केलं। 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री असतील। जय पवार यांचं विधान। तर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भाजपसोबत पूर्ण होणार नाही, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अखेर अटक। नाशिक पोलिसांकडून निदा खानला अटक। 20 दिवसांपासून सुरू होता निदा खानचा शोध। टीसीएस प्रकरणातील 6 आरोपींची आज पुन्हा चौकशी। शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची आज चौकशी होणार। बँक व्यवहार, आर्थिक फंडिंग आणि नेटवर्कचीही तपास यंत्रणांकडून पडताळणी। कल्पना खरातची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव। भोंदू खरातच्या पत्नीला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। फसवणूक प्रकरणात कल्पना खरातचा जामीन अर्ज दाखल। पायधुणी प्रकरणात घातपात की आत्महत्येचा संशय। पोलिसांच्या तपासात कुटुंबियांच्या घरातून सापडली विविध प्रकारची औषधं। सर्व गोळ्या फॉरेन्सिककडे पाठवणार असल्याची माहिती। ठाण्यातील घोडबंदर रोडवर 8 ते 10 मे दरम्यान वाहतुकीमध्ये बदल। ब्रह्मांड जंक्शन येथे गर्डर उभारणीचं काम सुरू। घोडबंदर रोडवर 2 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी। 10वीचा निकाल आज दुपारी जाहीर होणार। बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येणार।